आहेत 12 जण आहेत गुरुभ्यो ग्रुपवर घ्या. गुरुभ्यो हरे नमः. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितम् परिपूर्णं गुरोश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिर्ब्रह्मेन्द्रादिभिरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. तदश्च इष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधना दर्शनात् वेदार्थाज्ञानाच्च संसारे विश्यमानानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्ववेदार्थो भूमिहितां तदनुक्तं केवल ईश्वरज्ञानदृष्टार्थयुक्तां च सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत्स्वरूपपरां परोक्षार्थां महाभारतसंहिताम् अचीकृतपद. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायस्तवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय. भगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः. न त्वेवाहं जातु नासं तत्त्वं जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. देहिनः भावः एतद् भवति. देहधारी लोकांचा स्वभाव याप्रमाणे असतो. तेच असिद्ध आहे असं म्हटलं तर नाही. देहिनः अस्मिन् यथा कौमारादि शरीरभेदो भेदेपि देहि तदीक्षिता सिद्धः. त्याप्रमाणे कौमारादि शरीरभेद देहधाऱ्याचा सिद्ध त्याला दिसून येत असला तरी देखील सिद्ध असल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे देहांतर प्राप्तावपी इच्छित त्याचप्रमाणे दुसरा देह मिळाला असला तरी देखील ईक्षितृत्व म्हणजे बघणारा तो असतोच आहे. प्राणा नाही जडस्य शरीरस्य कौमाराद्यनुभवः संभवति. जड असणाऱ्या शरीराला कौमाराधिक अवस्था होऊ शकत नसतात. कारण मृत झाल्यानंतर त्या शरीराला काही अवस्था दिसून येतात काय. मृतस्य अदर्शनात मृतस्य वायवाद्य भगवान अनुभवाभावः. मृत झालेल्या शरीरापासून व्यक्तीच्या शरीरापासून प्राणापान इत्यादी जे असतात की नाही ते निघून गेलेले असतात. त्याकरता त्याला अनुभव होत नाही. मी मेलो इत्यादी अहम मनुष्य इत्यादी अनुभवाच्या एतत् सिद्ध्यति सिद्ध. मी मनुष्य आहे एवढा तरी अनुभव त्याला होतो की नाही त्याने सिद्ध होऊन जातो. पण मेल्यानंतर काहीच होत नाही. तर तेव्हा अविशेष देह अविशिष्ट असणारा असा देह असला तरच तेव्हा अविशिष्टे सुप्त्यादो ज्ञानादि विशेष सुप्ती अवस्था इत्यादी असते ना त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट प्रकारचं एक ज्ञान मात्र दिसून येत नसते. ते असतं तुमचा श्वास वारा घेणं जाणं हे चालूच असते. तरी देखील सुप्त अवस्थामध्ये तुम्हाला कळतो नाही कळून येतं का नाही. अभिमान जे आहे मनामध्ये दोन्हीकडे असतो. मनामध्ये अभिमान असतो. सुप्ती अवस्थेमध्ये असतो जागृत अवस्थेमध्ये देखील असतो. काष्ट आदिवच्या काही ठिकाणी कसं आहे म्हणजे काष्ट लाकूड कसं राहतो त्याप्रमाणे शरीर लाकडासारखं होऊन जातं. हे श्रुती आहे अशी तर वेदामध्ये सांगितलं. प्रामाण्यांच्या प्रत्यक्षाधिपत प्रामाण्य कसं दिसून येतं
प्रामाणिक आहे ही गोष्ट तुम्हाला कसं दिसून येतं? प्रत्यक्ष आधी होत, प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे प्रामाण्य दिसून येतं तुम्हाला. प्रत्यक्ष प्रमाण कसे असतात? प्रत्यक्ष प्रमाण हे डोळ्याला, इंद्रियादिकांना, सगळ्यांना दिसून येणारे, कळणारे असे गोष्टी असतात ना, त्याला प्रत्यक्ष प्रमाण. ते इंद्रियादिकांना दिसून येत नाही, त्याला काही प्रत्यक्ष म्हणत नाही, त्याला अनुमान म्हणावं लागतं. अजून काही गोष्टी कशा असतात? इंद्रियांनी दिसून येत नाहीत, अनुमानाने कळत नाहीत, असे असलेले सगळे त्याला मात्र त्या सगळ्या गोष्टीला मात्र वेद किंवा आप्त वाक्य किंवा मोठ्या लोकांचे वाक्य हेच प्रमाण. मोठ्याने सांगितलं की हे असं आहे म्हणून सांगितलं, त्यांनी पाहिलेलं असते, त्यांच्या अनुभवात आलेलं असतं, याकरता ते लोक तसं सांगतात. नाही तर सगळ्या गोष्टी बौद्धांच्या वाक्यांच्या प्रमाणे राहतील, कारण पौरुषेय नाही आहेत. वेद सगळे पौरुषेय नसतात, अपौरुषेय असतात. आणि अपौरुषेय वेदांना ते लोक मानत नाहीत, बौद्धादी लोक. नाही, पौरुषेय अज्ञानादयः कल्पयितुं शक्याः. अपौरुषेय वाक्य ते पुरुषांनी सृष्ट केलेलं नाही त्याच्या वाक्यात. पौरुषेय वाक्यामधून येणारे जे काही अज्ञानाधिक असतात नाही, त्या अपौरुषेय वाक्यामध्ये देखील, वेदाधिकामध्ये देखील असू शकतात, असं कल्पना करणं योग्य नाही. पुरुषांनी रचलेले जे कोणते गोष्टी असतात, त्या त्या विषयामध्ये कसं असते, म्हणजे ते पुरुषांच्या मध्ये असणारं जे अज्ञान असते की नाही, ते मिसळलेलं असतं. अपौरुषयामध्ये तसा प्रश्न नसतो. म्हणून वेद सगळे कसे आहेत? अपौरुषेय आहेत. हे वेद सगळे अपौरुषेय असल्या कारणाने त्या अपौरुषेय वेदांचे वाक्य जितके प्रामाणिक असते, तेवढे पौरुषेय वाक्य प्रामाणिक नसतात. त्याप्रमाणे होत म्हणून अशी कल्पना देखील करू नाही. कोणतंही वाक्य असल्याशिवाय पुन्हाही कस्यचित वाक्यस्य अपौरुषेय येतो. सर्व समय अभिमत धर्म आद्यशी. ही वाक्य असल्याशिवाय अपौरुषेयत्व म्हणून सिद्ध होत नसतं. बघा, कोणीतरी बोललेलं अरे हे अपौरुषेय रे थोडंच म्हणतो, आणि ते सगळ्या लोकांना अभिमत आहे असं नाही म्हणतात. सगळ्या लोकांना संमत होऊ शकत नाही. सगळ्या लोकांनी संमत म्हणजे सगळ्यांनी मानलेलं जे काही वाक्य असतं की नाही, ते ग्राह्य असत. सर्व समय अभिमत असणार असावं. सर्व समय म्हणजे काय? समयी लोक समयी लोक म्हणजे वेदांत शास्त्रज्ञ. समयी किती लोक आहेत? दर्शनकार आहेत. समय म्हणजे आपला एक पक्ष मांडून त्याच्यावर वाक्यार्थ करणारे असे लोक, त्याच्यावर विचार करणारे लोक, त्यांना काय म्हणतात? वेदांत ज्ञानी समयी. आणि असे समयी लोक असल्याशिवाय कोणत्याही धर्माधिकांची सिद्धी होऊ शकत नाही. धर्म व्हावा म्हणलं तर, धर्माची सिद्धी व्हावी म्हणलं तर असं कोणीतरी एक समयी हे वाक्य पौरुषेय नाही आहेत, पुरुषांनी सांगितलेलं नाही आहेत. पुरुष नसलेले असे वेद जे असतात की नाही, वेदांनी सांगितलेलं असल्या कारणाने हे सगळ्यांनी मान्य करावं. म्हणून असं सगळ्या समयी लोकांनी, सगळ्या पक्षकार लोकांनी ते स्वीकार केलेलं आहे की नाही, हो हे अपौरुषेय आहे असं सगळ्या लोकांनी मानलेलं जे वाक्य असते की नाही, त्या वाक्यावर विश्वास ठेवावा लागतो. नाहीतर तो एक सांगतो, हा एक सांगतो, ते म्हणजे भलतच काही सांगणारे लोक पुष्कळ लोक असतात. सगळ्यांचे वाक्य ऐकावे, सगळ्यांनी म्हणलेलं ऐकावं असं काही शास्त्र नाहीये. जो कोणी अपौरुषेय वाक्य नाही, तसं अपौरुषेय वाक्य नाही आहेत असं अंगीकार करतो किंवा त्या अपौरुषेय वाक्याचा अंगीकार करत नाही, त्या व्यक्तीला समयी किंवा पक्ष मानणारा म्हणून समजायचंच नाही. मनाला येईल ते बोलणाऱ्या व्यक्तीला
ह्याचा हा पक्ष आहे असं म्हणायला येत नाही बरं का. म्हणून यश्च तौ न अंगीकृते, जो कोणी धर्म आणि अपौरुषेय वाक्य अंगीकार करत नाही त्या व्यक्तीला समयी म्हणून आहे. समयी म्हणजे पक्ष, एक पक्ष मानणारा व्यक्ती, आपला पक्ष स्वीकार कर म्हणजे मानणारा असा व्यक्ती म्हणून म्हणता येईल. कारण त्याला काही प्रयोजनच नसते. धर्म म्हणलं तर धर्मासाठी म्हणून माणसाने हे तयार व्हावं, सगळं ऐकायला जावं. तो धर्मच मानत नाही, हा, सांगून काय आणि त्याच्याशी बोलून काय उपयोग आहे सांगा तुम्ही. धर्म नको, जाऊ दे, सोडून टाका, कारण ते निरूपण करणं होत नाही, त्याकरता धर्म मांडूच नका तुम्ही, असं म्हणणाऱ्या व्यक्तीने असा जो असा अभिप्राय जो असतो की नाही, तशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणून सांगणार आहेत सांगा. तसं म्हणता येईल. सर्वाभिमतस्य प्रमाणम विना, सगळ्या लोकांना अभिमत असणारे असे जे काही गोष्टी असतात त्या गोष्टींना प्रमाणाशिवाय निषेध करणं योग्य नाही. काहीतरी प्रमाण आहे का, बरोबर नाही म्हणून सांगायला काहीतरी त्यांनी प्रमाण मांडावं की नको. त्यांच्याकडे प्रमाणच नसतील तर मग त्याचा निषेध करणं कसं शक्य आहे सांगा. अप्रामाणिक व्यक्ती जे असतात की नाही, त्या लोकांना काही साधायची इच्छाच नसते, काहीतरी साधावं असं इच्छाच नसते. प्रामाणिक असणारे लोक जे असतात की नाही, ते लोक काहीतरी साधायला जातात. जे अप्रामाणिक असतात त्या लोकांना काहीच साधायचं नसते, फक्त तुम्ही जे म्हणतात ते चुकीचे एवढंच म्हणतात. अरे मग चुकीचं आहे मग काय ठीक आहे, काय बरोबर आहे हे सांगावं की नाही. मानतच नाही, तो मानायला तयार नसताना मग त्यांनी कोणतीही गोष्ट सिद्ध करायचं म्हणजे प्रसक्तीच येत नाही, सिद्ध करायची आवश्यकताच पडते त्या लोकांना. म्हणून मास्ट धर्म अनुरूपत्वात म्हणून निरूपण करण्यासारखं जी गोष्ट नसते की त्याला धर्म म्हणून म्हणतात येत. म्हणून अप्रामाणिक लोकांना कोणतीही सिद्धी करायची नसते, कोणतंही साधून घ्यायचं नसते. सर्वाभिमते देव म्हणून काय सांगितलं आहे, अभिमत असणारी गोष्टच प्रामाणिक असते हे सिद्ध होत. नाही तर कोणाच्याही बोलण्याला सर्व वाचिक व्यवहार असिद्ध. कोणीही काही बोलला तर बोललेल्या गोष्टीमुळे काहीतरी समजायचा प्रसंग देत, हे समजून घ्यावं बरं का. तिने असं सांगितल्यामुळे त्या गोष्टी, त्या सांगितलेल्या गोष्टीबद्दल हे समजून घ्यावं, ते समजून घ्यावं वगैरे असं काहीतरी म्हणायला पाहिजे की अवकाश. म्हणून सर्व वाचिक व्यवहार असिद्ध. जर सगळ्यांना संमत असलेली गोष्ट कोणीतरी बोलला तर त्याच्या बोलण्याला जे आहे वाव येतो. त्याच्या बोलण्याला वाव असतो. सर्वांना अभिमत नसलेली गोष्ट तो बोलला म्हणाला येईल, तर बोलला तर बराळला म्हणून काय तरी बोललेले आहे ते खरं होतं काय, ते सरळ असतंय काय, तर सगळ्यांना अभिमत असतंय काय, संमत होतं काय. नाही हो, मी ऐकलं म्हणून तुम्ही देखील ऐकावं, तुम्ही देखील जाणावं, तसं असतंय. हो ऐकला म्हणून आपणही जाणावं असं काही नाही. बघा, तसं जर असलं तर त्यांनी जर काही बोललेलं आहे त्यांनी ऐकलं म्हणून आपण तुम्ही देखील ऐका म्हणून असं म्हणा. सर्व वार्षिक व्यवहार असिद्ध होऊन जातो, कोणीही बोललेला व्यवहार व्यर्थ होऊन जातो म्हणून दाखवले. मग प्रत्युत्तर काही देता येत नाही त्याला, पण जे बोलतात त्याला पुन्हा प्रत्युत्तर द्यावं की नाही, उत्तर द्यावं की नाही, त्याने होत नाही. नाही तर काय होतं, तो जे बोलला त्याचं भ्रमात्मक बोलला असंही असू शकेल, भ्रांतिर्वाद अवस्थ्यात काय बोलला ते ऐकायला गेला, ऐकायला असतात तर तुम्हाला काय होतं, भ्रम येतो मनामध्ये. म्हणून सर्व दुःख कारणत्व वास्यात्मक ती त्यांनी सांगितलेली गोष्ट सगळ्या प्रकारच्या दुःखाला कारणीभूत होतं बरं का. एक असू शकतोय किंवा अन्यथा देखील असू शकतोय, एकच वाक्य त्याचं असू शकतो किंवा अन्यथा वाक्य ते बोलूनही तसल्या प्रकारचं होऊ शकतो.
आणि तशाने रचित असते म्हणजे तशाने रचना केलेला धर्माचे प्रमाणाचे प्रामाणिक धर्म आहे असं करणाऱ्याला अज्ञानादिश दोष शंका होऊ नाही. रचितत्वेच्या धर्म प्रमाणस्य कर्तृज्ञानादि दोष शंका स्यात्. धर्म प्रमाण हे प्रामाणिक धर्माचे रचना आहे असं म्हणलं तरी देखील कर्ता जो असतो की नाही कर्त्याला असणारे जे अज्ञानादी दोष आहेत की नाही त्याबद्दल शंका येते. हो काय हो तुम्ही सांगितलं खरं आहे का? तुम्ही बरोबर सांगितलं असेल का? तुम्ही बरोबर सांगितलं की नाही की अशा सगळ्या प्रकारची शंका कशाला उत्पन्न होतात? त्यांनी रचना केली म्हणून बोलणार आहे चांगलं बोलतो त्याकरता त्यांनी सांगितलेलं ऐकावं असं थोडंच असते. दोष रहित बोलला तो कोणत्याही प्रकारचा दोष नसलेला असा शब्द बोलला असं त्याच्या वाक्याला ऐकून स्वतःनी सिद्ध करायचं असं नसते. तो जे बोलला की नाही ते ह्या प्रमाणाच्या आधारे तो बोलला त्याकरता त्याचं प्रामाणिक आहे असं मानावं लागतं. म्हणून तो जे काही बोलेल ते सगळं दोषरहित आहे असं म्हणता येत नसतंय. कोणीही काही बोलला तरी ते दोषरहित आहे असं म्हणता येत नाही. येन केनचिद अपौरुषेयमित्युक्तम् उक्तवाक्य समम. इतरी कसं तरी काहीतरी सांगितलेलं लिहिलेलं वाक्य घेतलं हो हे अपौरुषेय हो असं म्हणून सांगितलं तर त्या सांगण्यावरून ते अपौरुषेय थोडंच होत. केन येन केनचित म्हणतात तरी ऐऱ्या गैऱ्या माणसानी लिहिलेलं वाक्य अपौरुषेय आहे असं एखाद्याने सांगितलं तर ते आपण मानावं का? अनादिकाल परिग्रह सिद्धत्वात्. पौरुषेय वाक्य कसं असावं कशाला म्हणावं जे अनादिकालापासून सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे ग्रहण केलेला आहे सिद्ध झालेला आहे तशा गोष्टीलाच अपौरुष म्हणावं अपौरुषेय म्हणावं. हे कोणीतरी बोललेलं ते ऐकून हवं तो काय हो खरंच बोलल्यावर काय चांगलं बोलल्यावर का म्हणलं तर काय अपौरुषेय वाक्य होतं काय? म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारा प्रामाणिक वस्तू कोणती म्हणजे कोणतं प्रामाणिक प्रामाणिक म्हणजे वेद. वेद हे कोणत्याही पुरुषाने सृष्टी केलेलं नाही त्याकरता ते प्रामाणिक असतात. आता प्रामाण्यम श्रुते हे आता कुतर्कैर्धीर तत्र. म्हणून असे जे कुतर्क असतात की नाही वेडेवाकडे तर्क हे ज्ञानी लोकांनी स्वीकार करू नये. म्हणून ते वाक्य ऐकून माणूस कुणी व्यक्ती मुग्ध होत नाही. सांगेल आता कसंही असू अथवा जीवनाशम देहनाशम वा अपेक्ष शोक कर्तव्य किती ना. एक एक लोक काही लोक असं असते जीवाचा नाश होतो रे देहाचा नाश होतो रे म्हणून देहाचा नाश झाला की म्हणून मनामध्ये चिडून घेऊन शोक करत बसणं. जीवाचा नाश झाला की म्हणून शोक करतो का? हेही करणं योग्य जीवन पहिलं जे म्हणलं की नाही जीवाचा नाश होतो म्हणून असं समजून घेणं हे चुकीचं. जीवाचा नाश होत नसतो. नित्यत्वादित्याह म्हणून जीवाचा नाश होत नसतो. नित्य जीव हा नित्य असतो सांगितलं. इत्याह नत्वेवा मनसै नत्वेवा पुनागम नत्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. सगळेच्या सगळे देखील काय आता याच्यात थोडं काही विषय गोष्टी तुम्ही जाणून घ्या कारण ह्या सगळ्याचा अभिप्राय जे आहे तुम्हाला सगळ्या लोकांना नुसतं एवढं मी सांगितल्यामुळे अर्थ झाला कळाला असू शकता येते. त्याकरता मी तुम्हाला एक प्रकार दाखवतो. पहा प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रमाण किती आहे ते कोण प्रत्यक्ष आणि आगम असे 3 प्रमाण आहेत. त्या 3 प्रमाणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण त्याच्यामध्ये दोष येऊ शकतो बरं का. तसं उदाहरण प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे ते कसं असतं तुमच्या डोळ्याला इंद्रियांना दिसून येत आहे. कसं
दूर एक वाळलेलं झाड असतंय की नाही, दूर वाळलेलं झाड असते, त्याला काही पानं वगैरे काही नसतात, फांद्या वगैरे असतात. ते सगळं बघून तुम्ही काय करतात, आणि तिथे एक माणूस उभा आहे असं तुमचं जातात. मग या प्रत्यक्षामध्ये दोष आलाय की नाही? मी तुमच्या डोळ्यांनी पाहिली गोष्ट आहे आणि त्याला तुम्ही काय समजतात, पूर्ण समजतात. त्या माणसाला कसे हात पाय असतात तसे त्या झाडाला देखील हात पाय असतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणामध्ये घोडचूक येऊ शकते, घोडचूक होऊ शकते. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात ठामपणे सांगणारी गोष्ट आहे, सांगणारं प्रमाण आहे असं म्हणता येत नाही बरं का. त्यानंतर अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण कसं असतंय, दुरून तुम्ही पाहता ती वस्तू तिथं आहे की नाही तुम्हाला दिसत नाही, पण तिथं ती वस्तू आहे असं समज, काहीतरी मग त्याला कारण दाखवावं लागतं. ते कारण कसं, आता उदाहरणार्थ दुरून पाहिलं, दूर दिसला तो, दुरून पाहिलेल्या पर्वतावरच्या एका धुराला पाहिलं, पाहून काय म्हणतात, अरे इथं अग्नी आहे रे असं म्हणतात. का तर दूर आहे म्हणून अग्नी आहे. जिथं जिथं दूर असतो तिथं तिथं अग्नी असतो म्हणतात की नाही. जिथं जिथं धूर असतो तिथं अग्नी असतो. का तर तुम्ही आजकालच्या नाही, जुन्या काळातल्या स्वयंपाकघरामध्ये लाकडांची पेटून ठेवलेली असतात, त्या स्वयंपाकघरामध्ये लाकडं पेटवलेले असतात, तिथं धूळ पाहतो, त्या धुराच्या बरोबर अग्नी असलेलं ते पाहिलेलं असतं. त्या पाहिलेल्या ज्ञानाला आधार ठेवून घेऊन जिथं जिथं धूर असतो त्या ठिकाणी अग्नी असतो, ही एक कल्पना तुमच्या डोक्यात आलेली आहे. त्या कल्पनेच्या द्वारे तुम्ही काय करतात, तिथं धूर आहे म्हणून अग्नी आहे असं निर्णय करतात. पण त्या अनुमानामध्ये धुकं असते की नाही, धुकं सकाळच्या हिवाळ्यामध्ये येत असतं. धुकं पाहिल्यानंतर त्या धुक्याला बघून अरे ते धूर समजून तुम्ही जर त्याला इथं अग्नी आहे असं समजून ते वाक्यार्थ करायला बसतात तर ते चुकीचं होत नाही काय. म्हणून त्याकरता कोणतीही गोष्ट आधार म्हणून घेऊन त्याच्यावरून तुम्ही एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान करून घेणे, ते तर अनुमान ज्ञान म्हणजे हे थोडं चुकीचं होऊन जातं. म्हणून अनुमान आगमन कसा, अनुमान प्रमाण कसं असतंय तर यथेच्छम, तर त्या अनुमानाच्या इच्छेप्रमाणे आपण जिथं पाहिजे तिथं वळवू शकतो तो अनुमान यथेच्छा, त्याच्या इच्छेप्रमाणे चालत असतो. पण प्रत्यक्ष काही तसं असतं. जसं एखादा शंख पाहिला, कावेळ झालेली असते त्याच्या माणसाने शंख पाहिल्यावर अरे हा पिवळा शंख आहे रे म्हणून म्हणतो. हा त्याचे डोळे आहेत, त्याला सगळं इंद्रिय आहेत, सगळं दिसतंय, तरी देखील त्या शंखाला तो श्वेत शंखाला तो काय म्हणतो, पीत शंख. त्याप्रमाणे प्रत्यक्षामध्ये असे काहीतरी इंद्रियांचे वगैरे जे दोष असतात की नाही, त्या दोषामुळे असो किंवा दृष्टी दोषामुळे असो किंवा त्या वस्तूच्या दोषामुळे असो तुम्हाला असं दिसून येतं. वस्तूमध्ये देखील दोष असतो. वस्तूमध्ये एखादी दोरी पाहून, एखादी दोरी पाहतात तुम्ही, दोरी पाहून त्या दोरीला तुम्ही दोरी समजतात ते ठीक आहे. तर एखादा साप तुम्ही जर पाहिला आणि ह्याला दोरी असं समजला तर ते बाधक होतं की काय सांगतो तुम्हाला. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान प्रमाण हे अगदी ठामपणे तुम्हाला आहे असं समजू नका. निश्चितच ज्ञान तुम्हाला ह्या दोन गोष्टीमुळे येत नाहीत. प्रत्यक्ष प्रमाणाने येऊ शकत नाही, अनुमान प्रमाणाने देखील येऊ शकत नाही. पण श्रुती प्रमाण कसे असतात वेदामध्ये सांगितलेले, ते सगळ्या लोकांनी पाहून त्याचा उलगडा काढून निर्धारण काढून हे असंच आहे अशा प्रकारे ठामपणे सांगितलेली गोष्ट त्यांनी सुद्धा मांडलेली असते, त्या लोकांना कळून गेलेली असते. म्हणून याकरता प्रत्यक्ष प्रमाणात आणि अनुमान प्रमाणापेक्षा आगम प्रमाण हे श्रेष्ठ आहे. आगम म्हणजे वेद,
मोठ्या लोकांचे वाक्य देखील आप्तवाक्य म्हणतात. आप्तवाक्यतया तेन श्रुती मूलतया तथा. असं सामान्यम त्रिविधम महत श्रुतिमूलतया चैव युक्तिमूलतया तथा आप्तवाक्यतया तेन सामान्यम त्रिविधम महत म्हणून सांगितलं आचार्य. आप्तांचे जे वाक्य असते की नाही हे श्रुतीच्या आधारावर त्यांनी सांगितलेले वाक्य असतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा. वेदामध्ये सांगितलेले अभिप्राय ते लोक सांगतात. कोण आप्त आहे हे देखील ठरवावं लागतं पण बरं का. सगळे लोक आप्त होतात असं नाहीये. नाही सर्वज्ञ भवितुमर्हति. सगळे व्यक्ती सर्वज्ञ होतात असं काही सांगता येत नाही बरं का. जे लोक सर्वज्ञ म्हणून सगळ्या लोकांनी स्वीकार केलेला असते की नाही ते मात्र म्हणून याकरता सगळ्यांनी तीन प्रकारचे गोष्टी स्वीकार केलेले आहेत. ते कोणते? एक तर महाभारत आणि भगवद्गीता. म्हणून त्याला काय म्हणतात? एक प्रकार, एक प्रस्थान, प्रथम प्रस्थान. त्याच्यामध्ये गीता वाक्य वगैरे पहिलं प्रस्थान. दुसरं म्हणजे आगम प्रस्थान. आगम प्रस्थान म्हणजे वेद. हे सगळे प्रस्थान आहे, वेद प्रस्थान. आणि तिसरा प्रस्थान म्हणजे सूत्र. ते कोणते सूत्र? ब्रह्मसूत्र. वेदव्यासाने केलेलं ब्रह्मसूत्र. तर ह्या तीन प्रस्थानांना ज्या ज्या लोकांनी मानलेलं आहे की नाही त्या लोकांचे वाक्य विचार करण्यासाठी घेऊ शकतो का? हे तीन जर मानत नाही तर नासोसमयी म्हणून टाकलेले. मग तो एक पक्ष मानणारा व्यक्ती होऊच शकत नाही. म्हणून जितके दर्शनकार आहेत की नाही त्या सगळ्या दर्शनकारांनी त्या तिन्हीला मानलेलं आहे. एक तर गीता प्रस्थान, दुसरं सूत्र प्रस्थान आणि तिसरं वेद प्रस्थान. वेद म्हणजे वेद उपनिषद सगळे आले. तीन प्रस्थान असतात. या तीन प्रस्थानामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर विचार केलात तर विचार करून ठरवलात तर धर्माचं साधना होती. धर्म काय आहे हे कळून जातं तुम्हाला. हे नाही मानलं तर तुम्हाला कोणताही धर्म मानल्या शकत नाही. तुम्ही धर्म धार्मिक नाही, ते निर्धर्मिकच होत. सगळे अभिप्राय त्यांनी जाणून घ्यावे बरं का. आज तुम्हाला हे सगळे विषय सांगितलेले आहेत. तर उद्या जे आहे की नाही मत्वेवाहम इत्यादी त्याचा अर्थ अजून स्पष्टीकरण करून तुम्हाला उद्या नाही परवा किंवा 13 तेव्हा पाठ आहे. त्याची बहुतेक मला वाटतं गुरुवारी पाठ राहील. कारण आमच्याकडे जे आहे हैदराबादला बुधवारी द्वादशी, मंगळवारी एकादशी. तुम्हा लोकांना